स्वाभिमान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अंजली ही शांतनू आणि तिच्या नवऱ्याला म्हणते की तुम्ही आता गप्पा मारण्याचे बंद करा, मावशी लगेचच तुम्हाला ज्यूस घेऊन येत आहे. तर मोठ्याई ही ज्यूस घेऊन येते. तेव्हा पल्लवीचे लक्ष खाली असताना पल्लवी ज्यूसचा ग्लास घेते आणि त्यानंतर मोठ्याई शांतनूला ज्यूस देते. तेव्हा शांतनूचे लक्ष मोठ्याईकडे जातात. शांतनूला मोठा धक्का बसतो आणि उठून उभा राहत शांतनूच्या हातातील ज्यूसचा ग्लास खाली पडतो. तर ते बघून अंजली आणि रोहितला सुद्धा मोठा धक्का बसतो आणि रागाने शांतनू पल्लवीला घेऊन तेथून जाऊ लागतो. तर मोठ्याई पुढे येत म्हणते की अरे शांतनू, मला माफ कर. मला जर माहीत असते की हे तुझे मित्राचे घर आहे तर मी आलेच नसते. मोठ्याई हात जोडून पल्लवीला म्हणते की अरे पल्लवी, माझे खाण्याचे खूप हाल चाललेत आणि त्यामुळे म्हटलं की कुठेतरी काम बघावं, म्हणून मी कामासाठी इथे आले होते. मोठ्याई म्हणते की शांतनू, मी हे सर्व खरं सांगतय, बघ ना माझ्याकडे. तेव्हा रागाने शांतनू म्हणतो की मला कुणाचं काहीच ऐकायचं नाहीये. तर शांतनू जाऊ लागताच मोठ्याई शांतनूच्या पाया पडू लागते आणि पल्लवीला म्हणते की पल्लवी, तू तरी शांतनूला समजून सांग. तेव्हा शांतनू पल्लवीला म्हणतो की पल्लवी, हिला सांग का हिची नाटकं आता बस झाली, मी आता कशालाही पगळणार नाहीये. तेव्हा पल्लवी मोठ्याईला म्हणते की मोठ्याई, प्लीज तुम्ही शांत राहा. तेव्हा ते ऐकून अंजली म्हणते की मोठ्याई, म्हणजे हे सर्व काय चाललंय? अंजली म्हणते की म्हणजे तुम्ही एकमेकांना ओळखता का? तर शांतनू काहीच बोलत नसतो. मोठ्याई म्हणते की हा काही बोलत नाहीये, पण हा माझा सक्का पुतण्या आहे. ते ऐकून रोहित आणि अंजलीला मोठा धक्का बसतो. मोठ्याई म्हणते की याला मी मुलासारखं जपून तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलंय आणि याच्यावर संस्कार केलेत. ते ऐकून शांतनू म्हणतो की बस, नाही हे मी तुझा मुलगा किंवा तुझा पुतण्या, आपले नाते कधीच संपली. तर मोठ्याई रडू लागते. शांतनू म्हणतो की तो शांतनू मूर्ख होता, ज्याने तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवला होता आणि आता तू किती जरी नाटक केले ना तरी त्या तुझ्या नाटकाला मी खतपाणी घालणार नाहीये. तेव्हा अंजली शांतनूला म्हणतात की शांतनू, तुम्ही काहीही काय बोलताय, यांची अवस्था काय झाली ते तरी बघा. शांतनू म्हणतो की बस, तुम्हाला ही किती नाटकी आणि निर्दयी आहे माहीत नाहीये. ॲक्च्युली तुम्ही हिला घरातच घ्यायला नको होतं. तेव्हा अंजली म्हणते की भाऊजी बस आणि रोहितला म्हणते की रोहित, असा आहे का तुझा आदर्श मित्र? अंजली म्हणते की भाऊजी किती बेजबाबदारपणे वागतायत. तर अंजलीला पल्लवी म्हणते की अंजली, तुम्हाला खरी परिस्थिती माहीत नाहीये. अंजली म्हणते काय परिस्थिती माहीत नाहीये? तुम्ही पैशाचे मोठे असतान तुम्हाला त्याचीच मस्ती चढली का? अंजली म्हणते की आपल्याला वाढवणाऱ्या पालकांचे उपकार कधीच विसरायचे नसतात. तुम्ही तर त्यांना घराबाहेर काढलं. शांतनू म्हणतो तुम्हाला जर हिचा खरा चेहरा आणि खरे नाटक जर कळले ना तर तुम्ही सुद्धा हिला घरात घेतलं नसतं. आणि शांतनू पल्लवीला म्हणतो की पल्लवी, आत्ताच्या आत्ता चल इथून, नाही तर मी काय करेल सांगता येत नाही. असे म्हणत शांतनू आणि पल्लवी रागाने तेथून निघून जातात. तर रोहित आणि अंजलीला मोठा धक्का बसलेला असतो. तर मोठ्याईसुद्धा डोळे पुसत पटकन घाईघाईने रोहितच्या घरातून निघून जाते. इकडे शांतनू फास्ट गाडीतून पल्लवीसोबत त्याच्या घरासमोर येतो. तेव्हा पल्लवी शांतनूला म्हणते की शांतनू, तुमची यात काहीच चूक नाहीये, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. शांतनू म्हणतो की बघितलं का माझ्या मित्राची बायको काय म्हणाली आणि सर्वजण आपली चूक धरतायत. पल्लवी म्हणते की मोठ्याई अजूनही पूर्वीसारखं खोटंच वागतायत, हे त्या दोघांना नाही कळणार. शांतनू म्हणतो की मी त्यांच्यावर एवढं प्रेम करून जीव लावून आपल्याला काय मिळालं, लोकांचे टोमणे ऐकून घ्यावे लागतात. पल्लवी म्हणते की मला सुद्धा खूप राग आला होता, पण आपल्या कुटुंबाची इज्जत विशीला टांगली असते म्हणून मी काही बोलले नाही. आणि शांतनू, लोकांचं सुद्धा असंच असतं, जे दिसतं ना त्याच्यावरच ते विश्वास ठेवतात. इकडे मोठ्याई ही घाईघाईने तिच्या घरी येते. तेव्हा मोठे काका विचारतात की काय झालं सुपर्णा, सगळं काही व्यवस्थित झालं ना? सुपर्णा म्हणते तुम्हाला माहीत आहे ना, एखादी गोष्ट जर मी हाताशी धरली तर ती पूर्ण केल्याशिवाय येत नाही. तर मोठ्याई लगेचच मोठे काकांना ती अंजलीच्या घरी गेल्यानंतर तिने कसे नाटक केले आणि चक्कर येऊन कशी घरामध्ये आली आणि काम करत असताना ज्यूसचा ग्लास घेऊन कशी शांतनू समोर आली, ही सर्व हकीकत आता मोठे काकाला सांगते. इकडे शांतनू आणि पल्लवी रागारागाने घरी येतात. तेव्हा विभावरी म्हणते की अरे शांतनू, तुम्ही एवढ्या लवकर कसे पटकन आले?
तेव्हा विनायक विचार करतो की आदिती काकूच्या काळजीने हे लवकर आले की तिकडे आईने काही गोंधळ घातला म्हणून हे लवकर आले. त्यानंतर विनायक हा शांतनूसमोर येत म्हणतो की शांतनू तुमचे चेहरे असे उतरलेले का? तेव्हा पल्लवी तिथे घडलेली सर्व हकीकत सांगू लागते आणि म्हणते की मोठ्याई त्या घरात कामवाली बाई म्हणून आमच्यासमोर आली. ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. तर विभावरी चकित होत म्हणते मोठ्या जाऊबाई चक्क तिथे काम करत होत्या? पल्लवी म्हणते हो. तर प्रदीप म्हणतो की मला वाटतंय हा दादा आणि वहिनीचा मिळून प्लान असेल. विनायक म्हणतो मलाही तसंच वाटतंय. प्रभाकर म्हणतो की मला माहीत आहे जड काळजाची माणसे आहेत ती. तर प्रदीप म्हणतो की मला माहीत आहे नाटक करण्यात ते दोघं किती पटाईत आहेत. इकडे विभावरी मेघना म्हणतात की पण खरंच त्यांच्यावर जर तशी परिस्थिती आली असली तर? तेव्हा विनायक म्हणतो की हे सर्व प्लॅनिंग आहेत, माझा यांच्यावर अजिबात विश्वास नाहीये. विनायक म्हणतो की शांतनूला फक्त प्लॅनिंग करण्यासाठी त्यांचा हा प्लान आहे. मला एक सांगा ना, शांतनू आणि पल्लवी आज त्यांच्या मित्राकडे जाणार होती, नेमकं मोठ्याई त्याच वेळेस कशी तिथे? विनायक म्हणतो दुसरं काही नाहीये, फक्त घरात येण्यासाठी त्यांची ही नाटकं चालू आहेत. तेव्हा शांतनू म्हणतो की त्यांना या घराची दारे त्यांच्यासाठी कधीच बंद झालीत आणि तीही कायमची. शांतनू म्हणतो की ज्यांच्यासाठी आपण ही घराची दरवाजे बंद केली आहे आणि ज्यांच्यामुळे आपल्याला त्रास झाला त्या माणसांची आता चर्चासुद्धा करायची नाहीये, माझ्या मनातून ती कायमची उतरली, असे म्हणत रागाने शांतनूवर निघून जातो. तर पल्लवीसुद्धा शांतनूला समजावण्यासाठी शांतनू पाठीमागे जाते. इकडे विनायक हा प्रभाकर समोर येत म्हणते की प्रभू काका मला माफ कर, मी थोडंसं जास्तच बोललो. विनायक म्हणतो काय करू प्रभू काका, या आई वडिलांचा मला सुद्धा त्रास होतोय. तर प्रभाकर म्हणतो की पण त्यांना होतोय का याचा त्रास, आपण याचा विचार केला का? प्रभाकर म्हणतो विनायक ते तिकडे मजेत आहेत, तेव्हा आपण कशाला इकडे त्रास करू घ्यायचा. विनायक म्हणतो की शांतनू आणि पल्लवीने किती मोठा प्लान केला होता. तर इकडे विभावरी म्हणते की पल्लवीने आम्हाला सांगितले की मोठ्या जाऊबाई या आधीही त्यांना दिसल्या होत्या. ते ऐकून प्रभाकरला मोठा धक्का बसतो. तेव्हा ते ऐकून विनायकला धक्का बसतो आणि विनायक विचार करतो की आईने थोडी जरी सिंपती मिळवली असेल तर माझा सर्व प्लान फिसकटेल. तेव्हा आता मला आईला दूर करायलाच हवं. इकडे शांतनू त्याच्या रूममध्ये येऊन पुन्हा चिडचिड करू लागतो आणि शेजारचीच खुर्ची ढकलून देतो. तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू तुम्ही असे स्वतःला का त्रास करून घेता? तेव्हा शांतनू म्हणतो की काय करू शकतो दुसरं मी. तर इकडे विनायक हा मोठ्याईला फोन करतो आणि म्हणतो की अगं मोठ्याई तू सिंपती मिळवण्यासाठी हे जे काही करते ना त्याने काहीच फायदा होणार नाही आहे. तेव्हा मोठ्याई म्हणते की विनायक बघ यामध्ये विजय माझाच होणार आहे. त्यानंतर इकडे लगेचच आदितीची ट्रीटमेंट ज्या डॉक्टरांकडे चालू असते ते डॉक्टर आदितीची भेट घेण्यासाठी शांतनूच्या घरी येतात. तेव्हा आदितीला बघताच त्या डॉक्टरांना शांतनू म्हणतो की डॉक्टर तुम्ही इथे नव्हतात तेव्हा आमच्या दादांनी अमेरिकेतला एक डॉक्टर इथे आणला होता, तेव्हा त्यांनी एक इंजेक्शन प्रिस्क्राईब केलं होतं आणि ते इंजेक्शन आम्ही यांना दिलं. तेव्हा डॉक्टर त्या औषधाची बाटली बघतात आणि डॉक्टरांना मोठा धक्का बसतो. तेव्हा डॉक्टर शांतनूला म्हणतात की तुम्ही हे इंजेक्शन यांना दिलं? तेव्हा शांतनू म्हणतो की हो, काय झालं? तर डॉक्टर अतिशय घाबरलेले असतात. तर आता त्या इंजेक्शनचे खरे सत्य डॉक्टरांसमोर येऊन डॉक्टर हे आदितीचा जीव कसा वाचवतात हे बघण्यासाठी आणि स्वाभिमान मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.